जसं आपण फ्रोझन शोल्डर किंवा खांदा जो असतो तो आखडल्यासारखं होतं आणि त्यानंतर मग हात एका ठराविक उंचीच्या वरती जात नाही. हात असं काही जर समजा उचलायचं झालं तर त्याच्यामध्ये सुद्धा जडपणा येतो. हात बाजूने उचलायचा म्हटला तर त्रास होतो. बायकांना इकडे मागे जर समजा काही गळ्यात घालायचं असेल तर त्यावेळी, किंवा मागच्या बाजूला या बाजूला जर हात नेला तर तिथेही त्रास होतो. कमरेच्या इथे पट्टा लावायचा असेल तर बऱ्याच जणांना त्रास होतो. हे सगळे त्रास आहेत ते फ्रोझन शोल्डर किंवा त्याला आपण आयुर्वेदामध्ये अवबाहूक म्हणतो त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. आता त्याच्यात स्वतः घरच्या घरी काय करता येतंय ते आपण बघूया आणि त्याप्रमाणे तुम्हीही करायचा प्रयत्न करा. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे दोन्ही हात एकत्र धरायचे, वरती जेवढे जमतील तेवढे न्यायचा प्रयत्न करायचा. सावकाश 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 जेवढा जाईल तेवढा, कारण हात आखडलेला असतो त्यामुळे तो खांद्यातून वरती जाणं जरा अवघड जातं. पण जेवढा जाईल तेवढा वरती न्यायचा, कानाला हात टेकतील यापर्यंत न्यायचा प्रयत्न करायचा. आता जसं बघतोय आपण इथे की याच्या वरती जात नाहीये, पण हे जसं आपण हळूहळू करायला सुरुवात करू तसा तो हात वरती जायला सुरुवात होते. हळूहळू हात खालती घ्यायचा. तसंच या हाताला बाजूनी वरती न्यायचा प्रयत्न करायचा. या हाताला हा, हात असा वरती न्यायचा प्रयत्न करायचा आणि त्याच्या बरोबरीने आपण पंचकर्म करतोच, पण हात जसा आपण ठेवलाय त्याच्यानंतर असं खांद्यातनं फिरवायचा प्रयत्न करायचा. खांद्यातनं फिरवायचा प्रयत्न केल्यानंतर एक 5-5 वेळा सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. हात सरळ समोर न्यायचा, जमेल तसं समोर न्यायचा हात, आणि त्यावेळी जर गरज असेल तर त्याला हाताला सपोर्ट करायचा. मग असा हात हळूहळू सपोर्टने वरती न्यायचा प्रयत्न करायचा, जेवढा जाईल तेवढा. नंतर हळूहळू हात खालती आणायचा. हेही 5 वेळा करायचा प्रयत्न करायचा. खांदे जे आहेत हे नुसतेच वरती अशा पद्धतीने फिरवायचा प्रयत्न करायचा. पुढे जाऊन इथे टच झाले तर आणखीन चांगले. त्याचप्रमाणे हे असे मागे न्यायचा प्रयत्न करायचा. जितके मागे जातील तेवढे पुन्हा फिरवायचं. आपल्याला खांद्यामधून आखडलेले स्नायू जे आहेत, आतमध्ये आलेली सूज असते किंवा त्या ठिकाणी असलेलं सायनोव्हियल फ्लुइड आहे त्याच्यामध्ये सूज असते, त्याला बांधून ठेवणारे जे बरसा किंवा त्याच्यातले ज्या गाद्या असतात त्याला सपोर्टला, त्यांच्यावरती परिणाम होतो. म्हणून त्यांना सगळ्यांना आपल्याला ऍक्टिव्हेट करायचं आहे. म्हणून हे करताना मध्ये दुखलं तर त्याला आपल्याला थोडंसं, हा सगळ्यात अनस्टेबल जॉईंट म्हणतात, कारण या ठिकाणी त्याला सगळ्याच बाजूनी मुवमेंट आहे. त्यामुळे त्या मुवमेंट्स ज्या आहेत त्या मुवमेंट करताना मागे हात असा थोडासा न्यायचा, थोडीशी जरा सपोर्ट करून हळूहळू वरती न्यायचा प्रयत्न करायचा. जेवढं आपल्याला जमेल तेवढं त्याला पुढे मागे हालचाली करायच्या. नंतर असा हात मागे न्यायचा प्रयत्न करायचा आणि मागे नेऊन दुसऱ्या हाताने पकडायचा. आपला दुसरा हात मोकळा असतो, त्याला पकडायचा आणि जमेल तेवढा वरती न्यायचा प्रयत्न करायचा आणि सरळ करायचा. यात बघा जोर करावा लागतो, त्यामुळे मग समोर सहजपणाने होत नाही. बरोबर आहे. त्याच्यासाठी म्हणून मग हे हळूहळू करत राहायचं. एकदम घाई केली तर त्रास होऊ शकतो. हे जर समजा आपण सगळ्यांनी दर दिवशी करायचा प्रयत्न केला तर दर दिवशी करायचा प्रयत्न 5-5 वेळा, सकाळी दुपारी संध्याकाळी. याला खाण्यापिण्याचं काही बंधन नाही आहे. तुम्हाला जेवढं जमेल त्या प्रमाणात करायचं. आणि ते करताना काळजी एकच घ्यायची की आपल्याला त्रास कमी होण्यासाठी करतोय, तर त्यावेळी जास्त जोर करून मुद्दामून काहीतरी अट्टहासाने करायचं नाही. सावकाश करायचं. जर व्यवस्थित आपल्याला व्हायचं असेल तर हे हळूहळू दर दिवशी करायला लागल्यानंतर खांद्याचे स्नायू ते हळूहळू सैल होतात आणि त्याच्यानंतर आपल्या सगळ्या मुवमेंट्स आपल्याला पुन्हा करता येतात. जोडीला आपण याच्याबरोबर बऱ्याच जणांना सांगतो की पंचकर्म करून घ्या. मग याच्यामध्ये पोटली शेक आहेत, विद्धाग्नीसारखा उपचार आहे आणि पोटातनं काही औषधं असतात. त्याच्यामुळे लवकर आपण बरे होऊ शकता. आणि हे बरं होणं याच्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करूया. तुम्हाला ज्यावेळी गरज वाटेल त्यावेळी आम्ही तुमच्यासाठी आहोतच. नमस्कार.